मी याच्यावर बोलणार नाही, फक्त एवढीच विनंती करणार आहे, ह्या बिलाला तर आपण मान्यता देऊच, पण आता प्रश्न हा उठतोय की आता आपण काल पैसेही दिले आहेत आयोगाला, आयोग काम करेल, पण आयोग जर संपूर्ण जनगणना करणार असेल तर त्याचे स्वागत करू, पण त्याला वर्ष 2 वर्ष 3 वर्ष लागतील आणि आपलं इलेक्शन कमिशन, स्टेट इलेक्शन कमिशन तर एक दिवस थांबायला तयार नाहीये. ते म्हणतात सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यामुळे आम्ही निवडणुका घेऊ. तर मग अशा परिस्थितीमध्ये 2/3 महाराष्ट्रातल्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होतील. आणि म्हणून जसं आपण हा कायदा पास करतोय तसं काहीतरी लेजिस्लेटिव्ह इंटरव्हेन्शन केल्याशिवाय, असं आहे की माझ्या पुढच्या भाषणात मी सांगणार आहे, पूर्ण जनगणना न करता म्हणजे ती करावी ती वेगळ्या कारणाने, पण आपण इम्पेरिकल इन्क्वायरी इंटू पॉलिटिकल बॅकवर्डनेस याचा रिपोर्ट जर तयार केला, आणि माननीय उपमुख्यमंत्री या ठिकाणी आहेत, त्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलवली होती, मलाही बोलवलं होतं, तिथे माननीय जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी सांगितलं की मी 1 ते 1.5 महिन्यात हे करू शकतो, आपण होतात त्या ठिकाणी. हे जर आपण केलं तर आपल्याला ऍटलिस्ट येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत त्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित करता येतील. आणि तोपर्यंत या निवडणुका होऊ नये, जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या निवडणुका होऊ नये, याकरता आवश्यक ते लेजिस्लेटिव्ह इंटरव्हेन्शन आपण केलं पाहिजे. त्याकरता आवश्यकता असेल तर आम्हालाही बोलवा, आपण सगळे मिळून बसू, राज्याच्या ॲडव्होकेट जनरलला बोलवा, आणि जसं काही राज्यांनी केलंय की सगळ्या निवडणुका एकत्रित घेण्याकरता त्यांनी निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, किंवा जे काही त्यातला मार्ग असेल असा मार्ग काढून, पण लेजिस्लेटिव्ह इंटरव्हेन्शन केल्याशिवाय स्टेट इलेक्शन कमिशन थांबणार नाही. आणि पुढच्या 2 महिन्यात सगळ्या निवडणुका होऊन गेल्यानंतर मग आपण ओबीसी आरक्षण दिलं तरी 5 वर्ष त्याचा फायदा होणार नाही. त्या संदर्भात सरकारने कारवाई करावी. जे म्हणताय आमचा कार्यकर्ता तो वेगळा आहे, अरे हा राहुल वाघ वेगळा आहे, हा ऍडव्होकेट राहुल वाघ आहे, हा धुळ्याचा आहे, याचा आमच्या पक्षाची कुठलाही संबंध नाही. जो आमचा राहुल वाघ आहे त्यांनी क्लॅरिफिकेशनही काढलं आणि त्यांनी नोटीसही पाठवली आहे. ज्यांनी आरोप लावला, आपले जे कार्यकर्ते आहेत प्रमुख जे रोज बोलतायत, त्यांना नोटीसही, लीगल नोटीसही पाठवली आहे की माझा याच्याशी काही संबंध नाही म्हणून. बिलावर माझी अपेक्षा याच्यावर एवढीच आहे, एक तर मी बिलावर बोलू शकलो असतो, पण बिल लवकर मंजूर करायचं म्हणून मी बोललो नाही. दुसरं, आपण याला राजकीय रंग देताय म्हणून सांगतो, मी नाही देत. मी सांगतो रमेश वाघचा आमच्या पक्षाशी संबंध नाही, पण विकास गवळी कोणत्या पक्षाचा, डोंगरे कोणत्या पक्षाचा, ज्यांनी मूळ याचिका केली, ज्यांच्यामुळे हे आरक्षण गेलं, ते गवळी काँग्रेसच्या आमदाराचे सुपुत्र आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रमेश डोंगरे हे काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे भंडाऱ्याचे अध्यक्ष. पण तरी मी त्या पक्षावर कुठलाही आरोप केला नाही. याचं कारण हे ओबीसी विरोधी आहेत, हे ओबीसी विरोधी लोक आहेत, ते कुठल्याही पक्षाचे असो. आणि तुम्ही जाणीवपूर्वक भुजबळ साहेब याच्यामध्ये जे राजकारण आणताय ना, याने कोणाचं भलं होणार नाहीये. मी तुमच्यापेक्षा 4 पट राजकारण आणू शकतो, माझ्याजवळ खूप पुरावे आहेत. अध्यक्ष महोदय, सन्माननीय भुजबळ साहेबांनी काही मुद्दे या ठिकाणी मांडले. मी पण त्या केसचा पूर्ण ट्रॅक घेत होतो. पहिल्यांदा तर 7 मे 2011 रोजी तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांनी सांगितलं की अनुसूचित जाती जमाती वगळता इतरांची जातनिहाय जनगणना केली जाणार नाही, सेन्ससमध्ये ते येत नाही. त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी हे लावून धरलं. हे लावून धरल्यानंतर त्या ठिकाणी हा निर्णय झाला आणि तत्कालीन केंद्र सरकारने सांगितलं की ही जनगणना आम्ही करू, पण ती कशी करू? सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, सेन्सस कमिशनर कडनं नाही, 2011च्या सेन्सस प्रमाणे नाही, ही वेगळी सामाजिक आर्थिक जात गणना. हा, आता ही जात गणना ओबीसीची नव्हती, हेच आपल्या माहिती करता सांगतो, जे केंद्र सरकारने सांगितलंय, कारण मी त्याचा डेटा पाहून आलो आहे. ही जात गणना जी आहे, ही जात गणना संपूर्ण SC ST वगळता सगळ्या जातींची झाली, ऑल कास्टची जात गणना झाली, आणि म्हणून ती ओबीसीची गणना नव्हती. आणि मग असं होतं की या जात गणनेतनं ओबीसी वेगळे करता येतील का, आणि ओबीसीचा डेटा वेगळा करायचा, अशा प्रकारचा तो विषय होता. आता त्या संदर्भात हे जे 98% आपण म्हणताय ना, हे आपल्या वकिलाने तिथेही मांडलं, आणि त्यावेळेस केंद्र सरकारच्या वकिलांनी सांगितलं की दॅट 98% पर्टेन्स टू सोशिओ इकॉनॉमिक डेटा.
आणि ते बरोबर आहे, कारण त्या सोशिओ इकॉनॉमिक डेटावरच आपण घरकुल दिले, त्याच्यावरच आपण योजना दिल्या, हे सगळा डेटा आपल्याकडे आहे. हा जो सोशिओ इकॉनॉमिक डेटा आहे याच्यावरच आपल्या राज्याच्या आणि केंद्राच्या सगळ्या योजना चाललेल्या आहेत. आणि मग अध्यक्ष महोदय, आपल्या माहिती करता या डेटामध्ये काय चूक झाली ते चूक म्हणतात म्हणजे काय आहे नेमकं, तर एकूण केंद्राच्या यादीनुसार आपल्या देशामध्ये ज्या काही ओबीसी किंवा तत्सम जाती आहेत या आहेत 2479 2479 आणि राज्याच्या यादीनुसार 3150. पण या जनगणनेत किती जाती आल्या माहिती आहे? 46 लाख जातींची या ठिकाणी नोंद झाली. 46 लाख भारतात. येऊ देत शांतपणे, काय काळजी करू नका, काय काळजी करू नका, मी कधीच चुकीचं बोलत नाही. भारतामध्ये 2479 जाती किंवा राज्यांच्या सगळ्या मिळून 3150 जाती, याच्याऐवजी 46 लाख जाती याच्यामध्ये आयडेंटिफाय झाले. आणि महाराष्ट्राच्या संदर्भात ते जे त्या ठिकाणी महाराष्ट्र ज्यावेळेस वाफरकेट केला, महाराष्ट्रामध्ये ओबीसीच्या जाती किती? 350 410 जे काय असेल, 494 तशा, पण त्यातल्या काही नंतर कट केल्या. एकूण महाराष्ट्रात किती जाती निघाल्या माहिती आहे या एससीसीच्या जाटामध्ये? 4,28,667. 4,28,667 जाती. आणि म्हणून हा डेटा इनकरेक्ट आहे. हा सोशिओ इकॉनॉमिक डेटा आहे, पण कास्ट सेन्सस याचा इनकरेक्ट आहे. तो सुधारण्याकरता समिती तयार झाली. त्या समितीने भरपूर प्रयत्न केला, पण या 4,28,000 जातींचं वर्गीकरण हे इम्पॉसिबल आहे. कारण आपल्याला सेकंडरी डेटावर काम करता येत नाही, प्रायमरी डेटावर करावं लागतं. प्रायमरी डेटा काय? ड्रॉप डाऊन मेन्यू मध्ये जी कास्ट सांगितली ती कास्ट, हा प्रायमरी डेटा आहे. आणि मग त्या प्रायमरी डेटामध्ये 4,28,667 एवढ्या जाती महाराष्ट्रात निघाल्या. मी स्वतः भुजबळ साहेब ज्यावेळेस इम्पेरिकल डाटा मी मागितला, खरं म्हणजे आम्ही ज्यावेळेस मागितला त्यावेळेस केस ट्रिपल टेस्टची नव्हती. ट्रिपल टेस्ट पहिल्यांदा 13/12/2019 ला सांगितली, तेव्हा केवळ 50% वरचं आरक्षण होतं. आणि ते कसं जस्टिफाय करता येईल या संदर्भात मी पत्र पाठवून हा डेटा जर मिळाला तर आपण ओबीसीची संख्या दाखवू, याच्या आधारावर दाखवू, असा आमच्या वकिलांनी, म्हणजे जसं तुम्हाला आताचे वकील सल्ला देतात तसे आमच्या वकिलांनी सल्ला दिला, त्याच्यावर ते पाठवलं होतं. त्यावेळी जे पत्र आलं की हा डेटा चुकीचा आहे, मी स्वतः त्या ठिकाणी गेलो आणि आता नीती आयोग आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडे हा डेटा आहे, यात काय चुका आहे पाहण्याकरता गेलो. मी आपल्याला उदाहरण सांगतो. मराठा समाजाचाही डेटा मला पाहिजे होता, कारण कास्ट सेन्सस होतं. मराठा समाजाचाही डेटा याच्यामध्ये होता. मराठा समाजाचा डेटा घेण्याकरता ज्यावेळेस मी गेलो, एका जिल्ह्यामध्ये 42% मराठा समाज दिसला आणि एका जिल्ह्यामध्ये जो मराठा बहुल जिल्हा आहे तिथे 13% दिसला. तो कसा? तर जिथे 42% दिसला तिथे वर्गवारी कशी करायची? मी सॉरी जातींचं नाव घेतोय, माझा उद्देश वेगळा नाहीये, पण जे वस्तुस्थिती आहे, मराठा ज्यावेळेस आपण ड्रॉपडाऊन मेनू मध्ये गेलो, मराठा चांबार, मराठा चांबार, मराठा चांबार, मराठा चांबार, मराठा सुतार, मराठा सुतार, मराठा. आता हे मराठा आहेत की सुतार आहेत? आणि प्रायमरी डेटा लागतो, सेकंडरी डेटा चालत नाही. तुम्ही तुमच्या मताने वर्गीकरण करू शकत नाही. तुम्ही हे ठरवू शकत नाही की सुतार आहेत की मराठा आहेत. त्यांनी जे सांगितलं ते लिहून घ्यावं लागतं, तसं ते त्यावेळेस लिहून घेण्यात आलं. आणि म्हणून या जनगणनेमध्ये महाराष्ट्रामध्ये 4,28,667 जाती या त्या ठिकाणी नमूद झाल्यामुळे केंद्र सरकारने सांगितलं की हा सोशिओ इकॉनॉमिक डेटा राहील, पण कास्ट डेटा जो आहे तो आम्ही रिलीज करू शकत नाही, कारण हा टोटली करप्टेड डेटा आहे. आता मी ज्याचा उल्लेख केला, मी आपल्याला जाणीवपूर्वक वाचून दाखवतो. 2 काय म्हटलंय कृष्णमूर्तीच्या जजमेंटमध्ये? काय म्हटलंय? द नेचर अँड पर्पज ऑफ रिझर्वेशन इन कॉन्टेक्स्ट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इज कन्सिडरेबली डिफरंट फ्रॉम हायर एज्युकेशन अँड पब्लिक एम्प्लॉयमेंट.
In this sense, Article 243D, Article 243T form a distinct and independent constitutional basis for affirmative action, and the principles that have been evolved in relation to the reservation policies enabled by Article 15.4 and 16.4 cannot be readily applied in context of local self-government. Even when made, they need not be for a period of corresponding period of reservation for the purposes of Article 15.4, 16.4, but can be much shorter. Article 243D6, Article 243T6 are constitutionally valid since they are in the nature of the provisions which merely enable state legislature to reserve seat and chairperson's post in favor of backward class. Concerns about disproportionate reservation should be raised by way of specific challenges by the state legislature. पुढे ते काय म्हणतात? We are not in a position to examine the claims about overbreadth in the quantum of reservation provided for OBCs under the impugned state legislations, since there is no contemporaneous empirical data. The onus is on backwardness that act as barrier to political participation, which are indeed quite different. आता हा शब्द महत्वाचा आहे. Which are indeed quite different from the patterns disadvantageous in the matter access to education and employment. म्हणजे सोशियो इकॉनॉमिक रिझन्स करता जे रिझर्वेशन दिलाय ते 15.4, 16.4 मध्ये दिलाय, त्याच्यापेक्षा पॉलिटिकल दिलेलं रिझर्वेशन हे वेगळं आहे. ते 243D मध्ये दिलाय. त्यामुळे याच्याकरता पॉलिटिकल बॅकवर्डनेस हा मोजावा लागेल हे कृष्णमूर्तीने सांगितलं. ट्रिपल टेस्ट मध्ये सेटअप करणे, राज्याचं मागासवर्ग आयोग आणि कुठला एम्पिरिकल डेटा जो तुम्ही केंद्राला मागता तो नाही. तुम्ही बघा केंद्राच्या ऍफिडेव्हिट मध्ये, एका ऍफिडेव्हिट मध्ये ते देखील आलाय की हा कोणता डेटा आहे? हा डेटा आहे पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा. आता हा जे सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस झालं याच्यामध्ये पॉलिटिकल बॅकवर्डनेसचा डेटा कुठे जमा झालाय का? ही एम्पिरिकल इन्क्वायरी करायची आहे आणि त्याच्यामुळे ही आपण केली नाही. आता दुसरी गोष्ट आपण जे म्हणालात, खरं म्हणजे आता याच्यामध्ये काय म्हटलंय मी आपल्याला वाचूनही दाखवतो की कोर्टाने फार स्पष्टपणे त्याच्यामध्ये हे सांगितलं. ज्यावेळेस आपली केस आली त्या आपल्या केसमध्ये कोर्टाने सांगितलं, पॅराग्राफ 22 बघा. द स्टेट गव्हर्नमेंट फेल्ड टू टेक क्लिअर स्टँड बिफोर द कोर्ट and was only trying to delay the matter. The government kept asking for further hearing. The court has made observations against the government saying, we therefore fail to understand as to why state government wants further hearing of the matter on such flimsy and specious ground. To observe sobriety, we say no more. आणि आपण जे दुसरं बोलला, मी पुन्हा एकदा सांगतो की आपण इम्पेरिकल इन्क्वायरी इंटू बॅकवर्डनेस जर केला तर तुम्हाला जे वाटतंय की त्याच्यावर कोणीतरी ऑब्जेक्शन घेईल ते घेता येत नाही. याचं कारण BK पवित्राच्या केसमध्ये 2020 साली आता लेटेस्ट माननीय चंद्रचूड साहेबांनी जजमेंट दिलाय. त्यात काय म्हटलंय? इवन इफ देअर वेअर टू बी सम एरर्स इन द डेटा कलेक्शन, that will not justify invalidation of law which the competent legislature was within its power to enact. Once that exercise has been carried out, हे बघा महत्वाचं, the court must be circumspect in exercising the power of judicial review to re-evaluate factual material on record. म्हणजे काय म्हटलंय? 2020 साली चंद्रचूड साहेबांनी सुप्रीम कोर्टामध्ये सांगितलंय की राज्यांनी असा डेटा जमा करून अशा प्रकारचा रिपोर्ट केला तर तो डेटा करेक्ट आहे की नाही हे सुप्रीम कोर्टाला पाहता येणार नाही. राज्यांनी दिलेला रिपोर्ट हा मान्य करावा लागेल. याचा अर्थ काय आहे? आपण जर जे सातत्याने मागणी मी करतोय आणि आपण देखील खरं म्हणजे शेवटच्या बैठकीत ते मान्य केलं होतं, नंतर आपण का बदललात मला माहित नाही. शेवटच्या बैठकीत आपण मान्य केलं होतं की अशा प्रकारचा अध्यादेश काढायच्या आधी आपण एक इम्पेरिकल रिपोर्ट तयार करू, पण तो झाला नाही. आणि म्हणून मी सांगतोय की अशा ट्रिपल टेस्ट पासून सुटका नाहीये.
उद्या केंद्र सरकारही समजा कोर्टात गेलं तर केंद्राने काय म्हटलंय, ट्रिपल टेस्टला वेद आहे एवढंच म्हटलंय, ट्रिपल टेस्ट करावीच लागणार आहे. 2 वर्ष आपल्याकडे होते, ती केली नाहीये. आजही सर्वोच्च न्यायालयामध्ये केंद्र सरकार गेलं तरीही इम्पेरिकल इन्क्वायरी आपल्यालाच करावी लागणार आहे, ती केंद्र सरकार करणार नाहीये. आणि म्हणून आजही मी आपल्याला सांगतो की आपण जर आपल्या बॅकवर्ड क्लास कमिशनला हा डेटा तयार करायला लावावा. माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आम्ही एका महिन्यात तो करू शकतो. बरोबर आहे मुख्यमंत्री महोदय, आपण होतात, एका महिन्यात आम्ही करू शकतो असं बॅकवर्ड क्लास कमिशननी त्या ठिकाणी सांगितलंय. मग का नाही करत आपण? हे जर केलं तर हा जो द्राविडी प्राणायाम आहे हा आपल्याला करावा लागणार नाही. म्हणून सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस हा आपल्या कामाचा नाही. उलट सोशिओ इकॉनॉमिक सेन्सस चुकीचा हा जर आपण मांडायला बसलो तर आपलं शिक्षणातलं आणि नोकरीतलं आरक्षण हे सोशिओ इकॉनॉमिक सेन्ससवर आहे. आणि त्याचा जर चुकीचा सेन्सस आपण दिला तर गदा कशावर येईल? आपण करायला जाऊ एक होईल दुसरं. आणि म्हणून माझी आजही विनंती आहे आपल्याला, यातलं राजकारण बाजूला ठेवूया. याच्यामध्ये आजही सर्वोच्च न्यायालयाच्या कृष्णमूर्तीप्रमाणे, सर्वोच्च न्यायालयाच्या खानविलकर जजमेंट प्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या BK पवित्रा जजमेंट प्रमाणे पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण एम्पेरिकल रिपोर्ट तयार करू शकतो आणि ट्रिपल टेस्ट पूर्ण करू शकतो. ते जर आपण केलं तर कोणाहीकडे जायची आपल्याला गरज पडणार नाही. आणि या संदर्भात आपण कारवाई करावी ही माझी विनंती. अध्यक्ष महोदय, माझी हरकत आहे 13/12/2019 आपण डेट नोंदवून घ्या, ही जजमेंटची कॉपी पाठवतो. 13/12/2019 ला सरकारला सांगितलं ट्रिपल टेस्ट करा. 13/12/2019 तेव्हा आपलं सरकार होतं, 13/12/2019 ला आपलं सरकार असताना ही ट्रिपल टेस्ट करायला सांगितली अध्यक्ष महोदय.